नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे 1 जानेवारी 2025 बुधवार रोजी एका व्यक्तीचे शिर धडावेगळे करून फिल्मी स्टाईलने मुंडके कापून हातात घेत आरोपीने थेट पोलीस चौकी गाठल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली। प्राप्त माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील नानाशी येथील रहिवासी गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा यांचा घरगुती वाद पेटला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। त्यानंतर गुलाब वाघमारे हे गाडीवर जात असताना सुरेश बोके व रामदास उर्फ रामड्या बोके या दोन पिता पुत्राने संधी साधून गुलाब वाघमारे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले व त्यानंतर कोयत्याने शिर कापले आणि हातात शिर घेऊन त्यांनी थेट आउटपोस्ट पोलीस चौकी गाठली। या कृत्याचा कळस नागरिक केवळ निमूटपणे पाहतच राहिले। या घटनेने नानाशी गावात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान मयताची पत्नी मीनाबाई वाघमारे या महिलेने थेट पोलीस ठाण्यात सुरेश बोके व रामदास बोके या दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक DS गोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।